आज मी मुलांसाठी सोयाबीनचे हेल्दी आणि सिंपल असे कटलेट बनवले होते. त्यासाठी सोयाबीन ते 10 किंवा 15 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजू घालायची आणि त्यानंतर पाणी गाळून सगळं पाणी निथळून मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि असं चटर-पटर काय खायला बनवायचं असलं, की हृदा मला मदत करू लागतो. त्यामुळे तो उकडलेले बटाटे मला सोलून देत होता आणि इथं राघवला ते उकडले बटाटे खायचे होते म्हणून तो माझ्या मागे लागला होता, की मला दे म्हणून. पण ते गरम होते म्हणून मी त्याला म्हणत होते, "थांब थोडा वेळ, की तुला देते म्हणून." बटाटे टाकणं ऑप्शनल आहे. त्याऐवजी तुम्ही बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लोअर वापरू शकता. त्यानंतर मग हिरवी मिरची आणि लसूणचा थोडासा ठेचा, चिरलेला कांदा आणि उकडलेला बटाटा आणि आवडीप्रमाणे मसाले. मी इथं फक्त गरम मसाला वापरला आहे आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून चांगलं मिक्स केलं आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला लागेल तसं वापरायचं. आणि इथं माझ्याकडे आईस्क्रीमच्या काड्या होत्या. त्याच मी आईस्क्रीमचा शेप देऊन घेतलं म्हणजे त्याला अजून दिसायला छान वाटेल. त्याला माहीत नव्हतं की मी या शेपमध्ये बनवणार आहे. तर इथं मस्त पॅनवर पसरून घेतले आणि थोड्या वेळानंतर एक पलटी करून घेतले. दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घ्यायचे. आपण ते डीप फ्राय पण करू शकतो, पण असेही छान लागतात. सो मी असेच बनवले.